वा अथर्वजी बढिया. पंकज मलिक जे या गीताचे मूळ गायक आहेत, समकालीन KLG सहगल यांचे 1905 ते 1978 अशी आयुष्याची कारकीर्द. मणिमोहन मलिक आणि मोनोमोहिनी मलिक असं त्यांच्या आईबाबांचं नाव. एका कलकत्त्यामध्येच त्यांचा जन्म झाला. ख्रिस्ती कॉलेजामध्ये शिक्षण झालं. शिक्षण संपल्यानंतर दिनेंद्रनाथ टागोर जे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे नातू किंवा चुलत नातू ज्याला म्हणू, त्यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि रवींद्रनाथ टागोरांशी त्यांची ओळख झाली. पंकज मलिक रवींद्र संगीत प्रसिद्ध करण्यामध्ये सगळ्यात जास्ती योगदान पंकज मलिक यांचं आहे. 1927मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आणि 1931मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी नोकरी केली. रवींद्र संगीताला प्रचंड प्रसिद्धी आणि जगन्मान्यता मिळवून दिली. चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन या प्रयोगाची सुरुवात पंकज मलिक यांनी केली. याच्यापूर्वी गायक आणि अभिनेते दोन्ही एकच असत, पण अभिनेता निराळा आणि गायक निराळा अशी सुरुवात किंवा या प्रयोगाची सुरुवात पंकज मलिक यांनी केली. भारत सरकारने 1970मध्ये पद्मश्री आणि 1972मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्डनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. पंकज मलिक यांचे देखील आपण गाणी याच्यात ऐकणार आहोत. वळूया पुढच्या गीताकडे. या पुढचं जे गीत आहे ते गैरफिल्मी गीत आहे. जगन्मय मित्रा किंवा ज्यांना आपण जगमोहन सुरसागर म्हणून ओळखतो, हे या त्रिकुटामधले त्या मानाने तरुण 1918 ते 2003 मध्ये कार्यरत असलेले जगन्मय मित्रा, त्यांचं हे गीत आहे. गैरफिल्मी गीत आहे. आंखों में छुपा है मन मेरा, मन में छुपा कौन. आपल्यासमोर सादर करतात आपला सगळ्यांचे मार्गदर्शक मेंटर किशोरजी पंड्या अंकल. वय वर्ष फक्त 84.